हाँ ना सुगंध ना चला कधी कधी असाच तो बैल हे लाव भाव दिसतच नाही ते वरती वाईट लावणार नाही तर कुठली हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण कोळ्यामध्ये वस्तीला राहिलेलो. दुसरा दिवस उजाडला आहे. आजच्या दिवसामध्ये जे आपल्या प्रवासामध्ये काही होईल ते सगळं कव्हर करणार आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पाटलांच्या घरी आहोत. सगळ्यांची मेकअपची तयारी चालू आहे. बघूया आता. आपण तर बघायचं ओ चक्र घुमाने आपण काय बघायचं आपण काय बघतो काढ घ्या मला वाईट काम नाही आपला हेने खायचं बघा हे काढून द्या रे चप्पल घाल पाहिजे देवाला फुगवली फिरत हाँ ना सुगंध ना चला कधी कधी असाच तो बैल हे लाव भाव दिसतच नाही ते वरती वाईट लावणार नाही तर कुठली पण लाव त्याच्यावर लावायला लागेल. आपले मेकअपचे स्पेशालिस्ट रशिक मुंबईवरनं बोलवलेले खास पाहुणे आलेत आपले. आमच्या गावातले नाही आहेत, ते बाहेर गावावरून मागवलेत. कुणाल सेम असं उभा राहतो ना, एकदम सेम कुणाची बघून असं. आता चाललोय कोल्यामधल्या जंगमवाडीमध्ये.
तळ्यातून निघालोय, कोला ते तलवडा पायी प्रवास करतोय सडकेने. हे 2 खेली मागे राहिलेले. चाललोय तलवड्याच्या गावामध्ये, त्यांच्या पहिल्या वाडीमध्ये. बम बम बोले. माझा एक असतोय आमचा सागर भाऊ रामणे यांचा आगमन झालं. इकडे गंडेऱ्या पडल्यात सगळ्यांच्या. तलवड्याचं गाव घेऊन झालंय. आमच्या आत्याच्या इथे जेवायला थांबलोय. सगळी मंडळी आराम करते. हा खेली आजच आलाय मुंबईवरून, खास खेली यायला आला होता. जशी त्याला सुट्टी भेटली तसा लगेच त्याने गाव गाठला आणि आज खेली आलाय. तर जेवेपर्यंत आराम करतोय जरा. तलवड्यावरून निघालोय, 2:15 वाजलेत. आता इथून चालत कुंबल्याला जाणार. आलोय कुंबळ्याच्या गावाच्या बाहेर. खालू भाज्यावाले तयारी करतायत. संध्याकाळचे 4 वाजले. हा इकडे गाव आहे.
मित्रांनो, आता कुंबल्याचा गाव घेऊन झाला, आता गावाबाहेर पडतोय. आता इथून रोडनी तोराडीला जाणार. खूप लांबचं अंतर आहे, साधारण 1 ते 1.5 तास लागतो चालत. सूरज नाश्त्याची तयारी करतो. कांदा कापावा लागतो. खाया तर टाकता कशाला तो संपला. हा इकडे मिक्सर लावलेला आहे फरसाण मिक्स करायला. फरसाण, कांदा आणि कैरी. कुंबल्यातून आम्ही 5:15 निघालो. आता तोराडीला पोचलोय. इथे 6:45 वाजले. पूर्ण चालत आलो तिकडून. बहुतेक 1.5 तास लागला. आता तोराडीच्या जी होळी आहे तिथे आहोत. आमची एक माणसं डाग चढून वर येत आहेत. तोराडच्या गावाच्या बाहेर आता आलोय. 2 दिवसापासून नेटवर्क नव्हता, आता नेटवर्क आला. सगळे फोनवर लागू झाले, कारण 2 दिवसापासून काही नेटवर्क नव्हतं. तोराडचा गाव घेऊन झाला. तोराडची काही मंडळी खेळ्यांना सोडण्यासाठी गावाबाहेर येते. हौशी मंडळी आहे. तोराडवरून निघालोय. 8:20 झालेत. खूप अंधार पण आहे आणि रस्ता पण कच्चा आहे. तर सांगोडला भेटूया आपण. सांगोडमध्ये खेळ उभा करायचा आहे. पहिला आज जाऊन आधी जेवायचं पोट भरून. बघूया, जमलं तर आपण गाव पण घेऊ. तर कसं पोचू त्याच्यावर आहे. तर सांगोडामध्ये पोचलोय. 9 वाजले. तोराडीवरून 8:15 निघालेलो, म्हणजे बहुतेक 1.25 तास लागला सांगोडला यायला. आता मानकरी आहेत, त्यांच्या घरी आलोय.
सांगवडच्या समाज मंदिरामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली आहे. आता तू माझ्या वाटेत येऊ नको, मला जाऊ दे. मी कुठे वाटेत येतोय? तू आमच्या खेळत आलीस म्हणून मी तुला अडवायला आलो. मला वाटलं काय इथं आपण वाचता म्हणून मी नाचायला आली. वाचते म्हणजे आमचं
पती भावा गेला नाही बघा. मला वाटलं हा पती आहे की काय इकडं? काय भाऊ दुसऱ्याला कशी पटव? नाही हा भाऊ मोरा निसटला कसा